भालजी पेंढारकरांचं लताबाईंवरती अतिशय प्रेम होतं. लताबाई भालजींना बाबा म्हणायच्या. 1949 साली भालजी पेंढारकरांची आणि लतादिदींची पन्हाळगडावरती पहिल्यांदा भेट झाली आणि या भेटीमध्येच त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण झाला. बाबांनी म्हणजेच भालजी पेंढारकरांनी लताबाईंना वडिलकीच्या नात्यानं प्रत्येक रस्ता दाखवला. ज्ञानेश्वरी, तुकाराम, रामदास यांचे ग्रंथ तू वाच असं आवर्जून पेंढारकरांनी लताबाईंना सांगितलं. दिदींनी गीतेतला 15व्या अध्यायाचं जेव्हा ध्वनिमुद्रण केलं तेव्हा भालजींना अतिशय आनंद झाला. साधी माणसं या चित्रपटासाठी एक संगीत दिग्दर्शक बघ असं भालजींनी त्यांना सुचवलं. तेव्हा लताबाई म्हणाल्या, तुम्ही जर असाल तर मीच संगीत दिग्दर्शन करेन. या चित्रपटाबरोबरच त्यांनी भालजींच्या तांबडी माती, मोहित्यांची मंजुळा अशा काही चित्रपटांना संगीत दिलं. त्यावेळी दिदींच्या वाचनात सतत समर्थ रामदासांचं आनंदवन भुवनी हे काव्य होतं. त्यातूनच आनंदघन हे नाव पुढं आलं आणि संगीतकार म्हणून त्यांनी हेच नाव निश्चित केलं. आनंदघन या नावानं संगीतकार म्हणून त्यांनी दिलेलं मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील एक गीत ऐकूया. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला.